यश कसे मिळवावे? यश मिळवण्यासाठी वेडे व्हा. नंबर 1 मित्रांनो, स्वतःवर आढळ विश्वास ठेवणे. स्वतःवर विश्वास नसलेला माणूस आयुष्यात कधीच मोठं काही करू शकत नाही. कारण जग तुझ्यावर विश्वास ठेवेल की नाही हे नंतरच आहे, पण तू स्वतःवर विश्वास ठेवणं हे सगळ्यात पहिलं पाऊल असतं. जेव्हा तू स्वतःलाच कमी समजतोस तेव्हा तुझं मन आधीच हारलेलं असतं आणि हारलेलं मन कधीच जिंकत नाही. म्हणून परिस्थिती कशीही असो, लोक काय बोलतात याचा विचार न करता स्वतःच्या क्षमतेवर ठाम उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक मोठा माणूस सुरुवातीला साधाच असतो, पण त्याला वेगळं बनवतं ते म्हणजे त्याचा स्वतःवरचा आढळ विश्वास. नंबर 2 मित्रांवर, ध्येयावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे. ज्याचं लक्ष सगळीकडे असतं त्याचं यश कुठेच नसतं. कारण यश मिळवायचं असेल तर मन एकाच ध्येयावर खिळलेलं पाहिजे. आजकाल लोक थोडं काम करतात आणि लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळतात, त्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीत पूर्ण यश मिळत नाही. जेव्हा तू ठरवतोस की मला हेच करायचं आहे आणि त्यासाठी काहीही करायला तयार असतोस, तेव्हा तुझी वाट कोणीही अडवू शकत नाही. ध्येय स्पष्ट असलं की रस्ता आपोआप तयार होतो आणि मन विचलित न होता सतत त्याच दिशेने चालत राहिलं की यश मिळणं नक्की असतं. नंबर 3, कठोर परिश्रमाची सवय लावणे. यश कोणालाही सहज मिळत नाही. त्यासाठी घाम गाळावा लागतो, मेहनत करावी लागते आणि स्वतःला सतत सुधारत राहावं लागतं. जे लोक आरामात जगण्याचा विचार करतात ते कधीच मोठं काही करू शकत नाहीत. कारण आराम आणि यश हे एकत्र कधीच येत नाही. दिवस रात्र मेहनत करून स्वतःला घडवणं हीच खरी यशाची किल्ली आहे. आणि ज्या दिवशी तुला मेहनतीत आनंद मिळायला लागेल त्या दिवशी समज तुझं यश जवळ आलं आहे. कारण मेहनतीशिवाय यश ही फक्त एक कल्पना आहे. नंबर 4 मित्रांनो, अपयशाला गुरु मानणे. अपयश आलं की बहुतेक लोक मागे हटतात, पण खरे यशस्वी लोक अपयशातून शिकतात. कारण अपयश हे आपल्याला काय चूक झाली ते दाखवतं आणि त्यातून आपण सुधारू शकतो. जर प्रत्येक अपयशानंतर तू अधिक मजबूत होत गेलास तर एक दिवस तुझं यश नक्की होणार. कारण अपयश हे शेवट नसतं, तर ते पुढच्या यशाची सुरुवात असते. त्यामुळे कधीच अपयशाला घाबरू नको, तर त्याला स्वीकार आणि त्यातून शिकत राहा. नंबर 5 मित्रांनो, वेळेची किंमत ओळखणे. वेळ ही जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे. कारण ती एकदा गेली की परत येत नाही. जे लोक वेळ वाया घालवतात ते आयुष्यभर पश्चाताप करतात, पण जे लोक वेळेचा योग्य वापर करतात तेच पुढे जातात. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे आणि त्याचा उपयोग योग्य ठिकाणी केला तरच यश मिळू शकतं. त्यामुळे आळस सोडून प्रत्येक क्षणाचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी करणे गरजेचे आहे. कारण वेळेचं महत्त्व ज्याला कळलं तोच आयुष्यात पुढे गेला. नंबर 6 मित्रांनो, मनाला वेळेपणाची जिद्द देणे. जगात साधं राहून कोणीच मोठं झालेलं नाही. काहीतरी वेळ लागलं पाहिजे. त्या ध्येयासाठी झपाटलेपणा आला पाहिजे. जेव्हा तू एखाद्या गोष्टीसाठी वेडा होतोस तेव्हा तुला थकवा जाणवत नाही. अडचणी छोट्या वाटतात आणि लोक काय म्हणतात याचा काहीच फरक पडत नाही. हीच ती जिद्द असते जी माणसाला सामान्यातून असामान्य बनवते. त्यामुळे जर खरंच यश हवं असेल तर स्वतःला त्या ध्येयासाठी वेळ बनव. कारण वेळ नसताना मोठं यश मिळवणं जवळजवळ अशक्य आहे. सातत्य ठेवणे. नंबर 7 मित्रांनो, यश एका दिवसात मिळत नाही, ते रोजच्या छोट्या छोट्या प्रयत्नातून तयार होतं. पण इथेच बहुतेक लोक चुकतात. कारण ते काही दिवस मेहनत करतात आणि नंतर थांबतात, त्यामुळे त्यांना परिणाम दिसत नाही. पण जो माणूस सातत्य ठेवतो तो हळूहळू पण नक्की पुढे जातो. कारण पाण्याचा एक थेंब सुद्धा सतत पडत राहिला तर दगडालाही भोक पाडतो. त्यामुळे थांबायचं नाही. कंटाळा आला तरी काम करत राहायचं. मन नाही वाटलं तरी पुढे चालत राहायचं. कारण सातत्य हीच यशाची खरी ताकद आहे. नंबर 8 मित्रांनो, स्वतःला सतत सुधारत राहणे. जो माणूस स्वतःला सुधारत नाही तो मागेच राहतो. कारण जग सतत बदलत असतं आणि त्या बदलासोबत आपणही बदलायला हवं. रोज थोडं नवीन शिकणं, स्वतःच्या चुका ओळखून त्यावर काम करणं आणि कालपेक्षा आज चांगलं बनण्याचा प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. कारण स्थिर राहणं म्हणजे मागे जाणं आणि पुढे जायचं असेल तर स्वतःमध्ये
सतत सुधारणा करावी लागते, ही सवयच माणसाला मोठं बनवते. नंबर 9, नकारात्मक लोकांपासून दूर राहणे. काही लोक कायम नकारात्मक बोलतात, ते तुला खाली खेचतात, तुझ्या स्वप्नांवर शंका घेतात आणि तुझा आत्मविश्वास कमी करतात. अशा लोकांपासून दूर राहणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या शब्दाचा परिणाम तुझ्या मनावर होतो आणि हळूहळू तूही स्वतःवर शंका घ्यायला लागतोस. त्यामुळे अशा लोकांकडे दुर्लक्ष कर आणि जे तुला प्रोत्साहन देतात अशा लोकांबरोबर राहा, कारण वातावरण माणसाला घडवतं किंवा बिघडवतं. नंबर 10 मित्रांनो, निर्णय घेण्याची ताकद वाढवणे. यशस्वी लोक पटकन आणि योग्य निर्णय घेतात, कारण आयुष्यात संधी वारंवार येत नाहीत आणि त्यावेळी योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक लोक भीतीमुळे निर्णय घेत नाहीत आणि संधी गमावतात, पण जो माणूस धाडस करतो तोच पुढे जातो. चूक होण्याची भीती न ठेवता निर्णय घे आणि त्यातून शिकत राहा, कारण निर्णय घेणं हीच यशाची दिशा ठरते. नंबर 11 मित्रांनो, शिस्त अंगी बाणवणे. प्रेरणा काही दिवस टिकते, पण शिस्त आयुष्यभर काम करते. त्यामुळे रोज ठरलेल्या वेळेला काम करणं, स्वतःला नियमात ठेवणं आणि आळसावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. कारण शिस्त नसलेला माणूस कितीही हुशार असला तरी तो मोठं काही करू शकत नाही, पण शिस्त असलेला साधा माणूस सुद्धा खूप पुढे जाऊ शकतो. त्यामुळे शिस्त ही सवय बनवणं म्हणजे यशाकडे मोठं पाऊल टाकणं आहे. नंबर 12 मित्रांनो, मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत ठेवणे. लहान विचार करणारा माणूस कधीच मोठं काही करू शकत नाही, कारण जसं तू विचार करतोस तसंच तू बनतोस. त्यामुळे मोठं स्वप्न पाहणं आणि त्यासाठी मेहनत करा. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका, कारण जग सुरुवातीला हसतं, पण नंतर त्याच लोकांकडून टाळ्या मिळतात. त्यामुळे स्वतःला मर्यादित करू नको आणि मोठं विचार करण्याची हिंमत ठेव, कारण मोठं स्वप्नच मोठं यश देतं. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा भरभरून. धन्यवाद.